राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहे। महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज जालन्यामध्ये देवेंद्र फडणवीसांची जाहीर प्रचार सभा पार पडत आहे। माझ्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर जालना शहरातल्या फ्रेजर बॉयज ग्राउंड या मैदानावर ही जाहीर सभा पार पडणार आहे। खरं तर मराठवाड्यातल्या प्रचाराचा शुभारंभ देवेंद्र फडणवीस आज जो आहे तो जालन्याच्या भूमीतून करणार आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। खरं तर जालना महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपचे जे नेते आहेत ते मागच्या काही दिवसापासून जालना शहरात तळ ठोकून आहे आणि आज देवेंद्र फडणवीस यांची सभा जी आहे ती या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर या सभेची जी तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे। आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात खुर्च्या इकडे स्टेजची तयारी करण्यात आलेली आहे। एकूणच संपूर्ण तयारी जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांच्या सभेची झालेली आहे। दुपारी 1:30 वाजता ही सभा पार पडणार आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस आजच्या सभेतून काय बोलणार, प्रचाराचा शुभारंभ जो आहे तो मराठवाड्यातला पहिल्यांदा जालन्यातून होतोय। त्यामुळे देवेंद्र फडणवीस आज जालन्यातून कुणावर निशाणा साधणार आणि काय बोलणार याकडे सर्वच पक्षांचं आता लक्ष लागलेलं आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।